नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। मलकापूर शहराचा पुढील 30 वर्षाचा विकास डोळ्यासमोर ठेवून मलकापूर विजन 30 इयर्स या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या चर्चासत्रामध्ये शहरातील विविध विकास कामांच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। मलकापूर शहराचा पुढील 30 वर्षाचा विकास डोळ्यासमोर ठेवून शहरात कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे, यासाठी विजन मलकापूर 30 इयर्स या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। मलकापूर नगरपालिकेच्या वतीनं आयोजित या चर्चासत्रात शहराच्या सर्वांगीण विकासाच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। सांडपाणी व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच शहरातील रस्ते अधिक प्रशस्त करणे, क्रीडा संकुल उभारणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांयुक्त मलकापूर शहराची निर्मिती करण्यावर भर देण्यात आला। या चर्चासत्राला आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले, नगर विकास विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे माजी सचिव राजेंद्र होलानी, नगर विकास विभागाचे अधिकारी विजयकुमार वाघमोडे, नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर भाऊ शिंदे तसेच सर्व नगरसेवक, विकासक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नियोजन सभापती सूरज शेवाळे यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत केलं, तर नगरसेवक धनंजय येडगे यांनी आभार मानले। मलकापूर शहराचा जागतिक बँकेच्या योजनेत समावेश झाला असून या माध्यमातून पुढील 30 वर्षासाठी शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याचं देखील आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितलं। आज अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। मलकापूर शहरातले सगळे सन्मान्य नागरिक, उद्योजक, शेतकरी बांधव, माता भगिनी सगळ्यांना घेऊन, तरुण अशी ही बैठक संपन्न झाली। मलकापूरची निवड ही वर्ल्ड बँकेच्या योजनेमध्ये झालेली आहे आणि वर्ल्ड बँकेच्या योजनेच्या माध्यमातून पुढच्या 30 वर्षामध्ये काही विकसित शहरं जी या देशामध्ये, राज्यामध्ये करायची आहेत, त्याच्यापैकी मलकापूरची निवड झालेली आहे। आणि त्यामुळे मलकापूरच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये लोकांच्या काही सूचना आहेत, अशी ओपन फोरमची बैठक आपण इथं घेतली होती। गतीनं मलकापूरचा विकास करायचा आहे, मलकापूरला एक प्रगत शहर करायचं आहे, याच्यासाठी आजची बैठक घेतली होती। खूप चांगल्या सूचना नागरिकांकडून आम्हाला मिळाल्या, लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडून मिळाल्या आणि फुलानी साहेब आणि भोपळे साहेब असे 2 एक्सपर्ट्स राज्य सरकारकडून आम्ही इथं निमंत्रित केले होते। त्यांचे सल्ला आम्ही मीटिंगच्या निमित्तानं घेतला। निश्चित स्वरूपी मला खात्री वाटते की ओव्हरऑल या शहराच्या डेव्हलपमेंटसाठीचा इनपुट आज पहिला बैठकीचा भाग होता, त्यामुळे ह्यातून काही मिळालं आणि भविष्यात अनेक अशा बैठकी घेऊन पुढच्या 30 वर्षाची ब्लूप्रिंट येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आम्ही तयार करून आम्ही प्रगतीला आणि गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला चालना देऊ। हा आमचा प्रयत्न आहे की पाईप नॅचरल गॅस हा प्रत्येक घरापर्यंत पोचवायचा। जसं 24/7 पाणी प्रत्येक नळाला पोचवायचं, तसं पाईप नॅचरल गॅस प्रत्येक घराला पोचवायचा आणि एक वेगळ्या प्रकारचं विजन जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आहे, ते विजन हे राबवणारं पहिलं शहर हे मलकापूर करायचा माझा प्रयत्न आहे।